नमस्कार दोस्तों, मी गोविंद टेकाळे, राणा केसापूर, तालुका जिल्हा हिंगोली। आज व्हिडिओ काढण्याचं कारण की मला एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय हळदीला। जवळपास 40 क्विंटलचा उतार आलाय सर मला। सर त्यासाठी तुम्ही काय काय वापरलं, म्हणजे कशाच रासायनिक किती वापरलं आणि ऑर्गॅनिक किती वापरलं? मी सेंद्रिय शेती केली। आज जो एक मल्टीप्लायर म्हणून एक प्रोडक्ट आहे कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंटचं, ते वापरलं सर मी। जवळपास 10 किलोचं एका एकरामध्ये वापरलं सर। एकरी 1 किलो, महिन्याला 1 किलो वापरलं, तसं 10 किलो झालं आणि स्प्रे मध्ये 1 किलो गेलं सर। ओके, तुम्ही रासायनिक खताचा आणि ह्या मल्टीप्लायर खताचा टोटल खर्च किती झाला तुमचा? रासायनिक खताचा फक्त 2 वेळेस टाकलं सर, एक पोत, आणि बाकी काही नाही, पूर्ण हेच वापरलं। मग खर्च किती झाला? 13,000 रुपये खर्च आला। 13,000 रुपये खर्चामध्ये तुम्हाला उत्पन्न किती निघालं? 40 क्विंटल, एका एकर मध्ये 40 क्विंटल। ओके, ऑर्गॅनिक आणि रासायनिक याचा जोड तुम्ही मिळून केला, त्याच्यामुळे तुम्हाला एवढा उतार आला का? मल्टीप्लायरचा रिझल्ट तुम्हाला ते मिळाला? ओके, रासायनिक मध्ये काय 2 पोते झाले फक्त। ओके, आणि आता ह्या वर्षी जे करणार आहात ते काय कसं करणार आहात मग? पूर्ण मल्टीप्लायर। पूर्ण मल्टीप्लायर, रासायनिक खत काहीच नाही, फक्त ऑर्गॅनिक वर शेती होऊ शकते का? हो सर, बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की फक्त ऑर्गॅनिकला शेती होत नाहीये। 100% होऊ शकतं सर, माझं 4थं वर्ष आहे। ओके, रासायनिक कमी करत काय केलं? मित्रांनो, आता फक्त हेच एकच शेतकरी नाहीयेत, तर आपल्याकडे आणखीन शेतकरी आहेत, नानाराव पतंगे, जे की कळमनुरीचे आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर। सर, आपण आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक आणि रासायनिक असे दोन्ही मिळून शेती केली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवलाय? मी एका एकरला 2 पोते खत टाकलं होतं आणि 2 पोते खत कुठलं टाकलं होतं? ते सुपर फॉस्फेट टाकलं। सुपर फॉस्फेट आणि मल्टीप्लायर टाकलं। मल्टीप्लायर वापरलं। मल्टीप्लायर तुम्ही 6 किलो वापरलं, तर तुम्हाला किती ॲव्हरेज आला साधारण? एकरी 30 क्विंटल। एकरी 30 क्विंटल आला, म्हणजे तुम्ही कमी वापरल्यामुळे तुम्हाला एवढा 30 क्विंटल ॲव्हरेज आलाय का? तुमच्या शेतामध्ये पहिले जो तुम्ही वापरत होतात, ज्या शेतामध्ये रासायनिक वापरत होतात आणि त्याच्याबरोबर मल्टीप्लायर वापरलं, तर ती पहिल्यांदा वापरलं तुम्ही, बरोबर? तर त्यावेळेस तुम्हाला 30 क्विंटल आला, आणि लगातार जर वापरलं तर जास्त येणार। आणि मल्टीप्लायरचा जो डोस आहे एकरी, अगोदरल्या वर्षी मल्टीप्लायर वापरलं होतं, रासायनिक वापरलं होतं। बरं, एका एकरमध्ये मला 17 क्विंटल। यावर्षी एका एकरमध्ये 30 क्विंटल। अच्छा, म्हणजे तुमचं जे ॲव्हरेज आहे रेग्युलरली तुम्ही जे करताय शेती, तर त्याच्यामध्ये तुमचं रेग्युलर 17 क्विंटल ॲव्हरेज निघायचं, आणि मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुमचं 30 क्विंटलवर गेलं। तर मग आता इथून पुढे मल्टीप्लायर वापरणार का नाही? टोटल मल्टीप्लायर करणार, पूर्ण मल्टीप्लायर वापरणार, रासायनिक काही वापरणार नाही। ओके, थँक्यू।